शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी 34 याचिकांचा समान सूत्र शोधून नार्वेकरांकडून 6 गट करण्यात आले। तर 4 गट शिंदे गटाच्या याचिकांचे तर 2 गट हे ठाकरे गटाचे आहेत। एका गटातल्या याचिका 3 अपक्षांना अपात्र ठरण्यासंबंधी शिंदे गटानं सुप्रीम कोर्टातली कागदपत्र 24 ऑक्टोबरपर्यंत द्यावी असं नार्वेकरांनी सांगितलेलं आहे। तर पुढची सुनावणी 26 ऑक्टोबरला होणार आहे। अपात्रतेचा निर्णय यायला फेब्रुवारी 2024 उजाडणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। शिवसेना आमदारांच्या पात्रतेसंदर्भातली ही बातमी। शिंदे आणि ठाकरे गटानं दाखल केलेल्या 34 याचिकांचं विधानसभा अध्यक्षांनी 6 गट बनवले। याचिकांमधल्या मागणीचं समान सूत्र शोधून नार्वेकरांनी हे 6 गट बनवले। जसा नियमित खटला चालतो तसा खटला चालण्याची गरज नाही। ही जी आहे ते याचिका आहेत ह्या सगळ्या मान्य केलेल्या फॅक्ट्सवरती आहेत आणि त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की 2 आठवड्यात देखील ह्या सगळ्या 6 याचिका संपू शकतात जर त्यांनी मनात आणलं तर। आमचं म्हणणं आम्ही सुप्रीम कोर्टात मांडू। आमच्या वतीने आमचे वकील या याचिकांबद्दल बोलतील, परंतु 6 वेगवेगळ्या गटात केलेल्या आहेत। थोडंसं त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाच्या नंतर एक पाऊल थोडं पुढे सरकवलेलं आहे। आणि या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात। आपले असोसिएट एडिटर प्रवीण मुधोळकर आपल्यासोबत जोडले गेले आहे। प्रवीण, खरं तर शिवसेना आमदार अपात्रताचं हे प्रकरण तर 34 याचिकांची समान सूत्र शोधून नार्वेकरांनी हे 6 गट तयार केले। कशा प्रकारे हे पुढे कामकाज चालेल, कशी कारवाई ही होईल? सत्ता संघर्षाचं हे जे प्रकरण आहे हे सुप्रीम कोर्टानं खडसावल्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष यांनी आता या प्रकरणामध्ये एक पाऊल पुढे टाकलेलं आहे आणि सुनावणी जी आहे ती सुरू झालेली आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये 34 याचिका आहे आणि 34 याचिकांचे 6 भाग करण्यात आलेले आहे। आता ABCDEF असे हे 6 भाग आहे आणि या 6 भागानुसार म्हणजे प्रत्येक भागामध्ये 6 याचिका आलेल्या आहेत। आता हे 6 जे भाग आहे वेगवेगळे प्रत्येक म्हणजे काही 6 याचिका ज्या असतील त्या एकनाथ शिंदेंच्या संदर्भामध्ये आक्षेप घेणाऱ्या असतील, काही अपक्ष आमदारांसंदर्भात असतील, अशा या सगळ्या विभागावर करण्यात आलेले आहे आणि यावरती पुढची सुनावणी जी आहे ती 27 ऑक्टोबर रोजी आहे आणि 27 ऑक्टोबर रोजी आता यापैकी कुठल्या सुनावणीवरती चर्चा होते हे कळणार आहे। त्यामुळे आता डे टू डे याच्यावरती म्हणजे आता सुट्टींचा काळ आहे, त्यानंतर म्हणजे 27 तारीख देण्यात आलेली आहे। या 27 तारखेला यामध्ये काय होतं याकडे लक्ष लागलेलं आहे। पण आता सत्ता संघर्षाची सुनावणी जी सुप्रीम कोर्टामध्ये सुरू होती, सुप्रीम कोर्टानं या प्रकरणामध्ये हस्तक्षेप जरी होत असला हा, कारण की हे जे संपूर्ण प्रकरण आहे हे विधिमंडळाचं आहे, त्यामुळे या प्रकरणामध्ये कायदे जे आहेत त्या कायद्यानुसार सुप्रीम कोर्ट हे आदेश देऊ शकतं किंवा काय झालं पाहिजे हे सांगू शकतं, हे स्पष्ट केलं होतं। पण विधिमंडळाचे जे अधिकार आहेत त्या अधिकाराअंतर्गत अध्यक्षांना या प्रकरणामध्ये कार्यवाही करायची आहे। त्यामुळे राहुल नार्वेकर आता या प्रकरणामध्ये काय कारवाई करतात आणि जर त्यांनी कारवाई जर योग्य केली नाही तर पुन्हा सुप्रीम कोर्ट या संदर्भामध्ये लक्ष घालू शकतं। मुळातच या प्रकरणामधले जो एक पक्ष आहे म्हणजे एकनाथ शिंदे यांचा जो पक्ष आहे त्या पक्षाचं असं म्हणणं आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये विधिमंडळाचा हा अधिकार आहे आणि विधिमंडळाच्या अधिकारामध्ये सुप्रीम कोर्टाला काही हस्तक्षेप करता येत नाही। पण यावरती चीफ जस्टिस ऑफ इंडिया धनंजय चंद्रचूड यांनी स्पष्ट केलं आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये जरी सुप्रीम कोर्टाला काही करता येत नसलं तरी सुप्रीम कोर्ट जे प्रेसिडेंट यापूर्वीचे आहे, ज्यापूर्वी ज्या पद्धतीनं विधिमंडळामध्ये कामकाज झालेलं आहे, सुप्रीम कोर्टामध्ये काही केसेस झालेले आहेत, त्याचा आधार घेत हे प्रकरण कसं चाललं पाहिजे याच्यावरती सुप्रीम कोर्ट लक्ष ठेवू शकतो, आदेश देऊ शकतो। त्यामुळे या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्ट आता लक्ष ठेवून आहे डे टू डे। 27 ऑक्टोबरला या प्रकरणामध्ये जी सुनावणी होणार आहे विधिमंडळामध्ये त्याच्याकडे लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे आता हे 6 विभागवार याचिका करण्यात आलेल्या आहे। 34 याचिका आहे, प्रत्येक याच्यामध्ये 6 आहे आणि या 6 मध्ये आता पहिल्या याचिका कोणत्या घेतल्या जातात, कोणता विषय घेतला जातो याकडे लक्ष लागलं। त्यामुळे आगामी फेब्रुवारीपर्यंत या सगळ्या 34 याचिका ज्या आहेत त्याचा निपटारा होईल आणि 6-6च्या बंचमध्ये या 6 भाग करण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता सत्ता संघर्षाची सुनावणी जी आहे त्याला थोडासा का होईना वेग आला आहे अशी स्थिती महाराष्ट्रामध्ये आहे। अगदी प्रवीण, वेग जरी आला असला तरी हा संपूर्ण जो निर्णय आहे तो पुढच्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये जाण्याचे देखील चिन्ह दिसत आहेत। मुळातच या संपूर्ण प्रकरणामध्ये डॉक्युमेंट जे आहे ते हजारो डॉक्युमेंट जमलेले आहे।
जे जे पक्ष याच्यामध्ये पार्टी आहेत, म्हणजे जे कोर्टात गेले ते असतील किंवा ज्यांच्यावर आरोप आहे ते, या दोन्हीही पक्षांनी जे पुरावे सादर केलेले आहेत, म्हणजे एकनाथ शिंदे यांचा जो पक्ष आहे त्या पक्षानं हजारावरती डॉक्युमेंट जे आहे ते सादर केलेले आहे की त्यांचाच पक्ष कसा आहे आणि जिल्हा प्रमुखापासून आमदार खासदार हे सगळे त्यांच्याकडे कसे आहे. त्यामुळे फेब्रुवारी 24पर्यंत हे सगळे जे पुरावे आहे हे पुरावे तपासायला वेळ लागणार आहे. याच्यात या प्रकरणामध्ये कोर्टात जो सुप्रीम कोर्टामध्ये जो पक्ष गेलेला आहे म्हणजे उद्धव ठाकरे यांचा पक्ष, त्या पक्षाचं असं म्हणणं आहे, त्यांचं याचिकाकर्त्यांचं असं म्हणणं आहे की संपूर्ण प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टानं सगळे पुरावे तपासलेले आहे, सुप्रीम कोर्टाने संपूर्ण प्रकरणामध्ये निकाल दिलेला आहे. त्यामुळे पुन्हा याच्यात वेळ दवडण्याची काही आवश्यकता नाही आहे. सुप्रीम कोर्टानं जे निरीक्षणं नोंदवलेले आहे, सुप्रीम कोर्टानं ज्या डॉक्युमेंटला योग्य म्हटलेलं आहे त्याला परत वेळ घालवण्याची आवश्यकता नाही आहे. पण कधी कधी कायद्याच्या प्रक्रियेमध्ये जे काही पक्ष हे वेळ वाढवण्यासाठी खूप सारे डॉक्युमेंट हे लावत असतात, काही वकील अशी युक्ती लढवतात. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठी वकिलांची फौजही काल उपस्थित होती. त्यामुळे आगामी काळामध्ये 24पर्यंत म्हणजे पुढच्या वर्षीच्या फेब्रुवारीपर्यंत या प्रकरणामध्ये खूप पेच निर्माण होणार आहे, कारण की हजारावरती डॉक्युमेंट आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी 2024च्या फेब्रुवारीपर्यंत याचा निकाल लागेल अशी शक्यता आहे. अगदी प्रवीण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात.